स्वामी पुण्यतिथी 2026 लवकरच येत आहे. 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण कसे करावे? अगदी सोपे नियम आणि अटी. 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान गुरुचरित्राचे किती व कोणते अध्याय वाचावेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ पुण्यतिथी 2026 निमित्त आपण 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळात श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पारायण म्हणजे काय? श्री गुरुचरित्र हा दत्तगुरूंचा पवित्र ग्रंथ व 5वा वेद मानला जातो. याचे 7 दिवस भक्तिभावाने वाचन केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होते. स्वामी समर्थ पुण्यतिथीचे काय महत्त्व आहे? स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. पुण्यतिथी म्हणजे त्यांच्या ब्रह्मलीन होण्याचा दिवस आहे. या दिवशी केलेली साधना 100 पट अधिक फलदायी मानली जाते. या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे या काळात गुरुचरित्र पारायण केल्यास कर्मदोष कमी होतात, घरातील अडथळे दूर होतात, आर्थिक समस्या कमी होतात, मानसिक ताण कमी होतो व मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. पारायण सुरू करण्यापूर्वी काय तयारी करावी व पारायण करण्यासाठी कोणते आवश्यक साहित्य लागते? स्वामी समर्थांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो लागतो. तसेच श्री गुरुचरित्र ग्रंथ, तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप, फुले, पिवळी किंवा पांढरी फुले चालते. नैवेद्यामध्ये साखर, खीर, शिरा किंवा तुम्ही खडीसाखर सुद्धा ठेवू शकता. शक्य असल्यास पाटावर पिवळा कपडा अंथरावा. गुरुतत्वासाठी शुभ मानला जातो, त्यामुळे पिवळा कपडा नक्की अंथरा. पाटाभोवती रांगोळी काढा. कोणत्या वेळेला पारायण करावे? सर्वोत्तम वेळ कोणती? सकाळी 5 ते 8 ब्रह्ममुहूर्त मानला जातो. तसेच पर्याय म्हणून संध्याकाळी सूर्यास्तानंतरही करू शकता. महत्त्वाचे म्हणजे रोज एकाच वेळेला पारायण केल्यास जास्त फळ मिळते. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान वाचन करू नये. वाचनाची योग्य पद्धत: प्रत्येक अध्याय सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाय नमः म्हणावे किंवा श्री स्वामी समर्थ असे म्हणावे. वाचन शांतपणे स्पष्ट उच्चाराने करावे, घाई करू नये. जर कमी वेळ असेल तर मनात वाचन, मानसिक पारायण केले तरी चालते. आता 7 दिवसाचे सखोल अध्याय वाटप म्हणजे 7 दिवस कोणते अध्याय वाचायचे आहेत व त्याचा काय अर्थ? दिवस पहिला 1 ते 7 अध्याय वाचायचे. यामुळे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मदत होते. दुसऱ्या दिवशी 8 ते 14 अध्याय वाचायचे आहेत. आरोग्य आणि शांती मिळते. आणि तिसऱ्या दिवशी 15 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 22 ते 28 अध्याय वाचायचे आहेत. यामुळे कुटुंबात सुख नांदते. आता 5व्या दिवशी 29 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. नोकरी व व्यवसायात प्रगती होते. आणि 6व्या दिवशी 36 ते 42 अध्याय वाचायचे. मनात शांती मिळते व इच्छा पूर्ण होतात. तसेच 7व्या दिवशी 43 ते 52 अध्याय वाचायचे आहेत. पारायण करताना पाळायचे विशेष नियम: जमिनीवर आसन टाकून बसावे. कुशन किंवा चटई चालते. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. महिलांनी मासिक पाळीच्या काळात पारायण वाचू नये. मनाचे नियम: नकारात्मक विचार टाळायचे आहेत. सतत नामस्मरण करायचे. श्री स्वामी समर्थ किंवा दत्तगुरूंचे नामस्मरण करायचे आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे. मोठ्या चुका ज्यामुळे पारायण निष्फळ होऊ शकते, त्यामुळे मध्येच बोलू नये. वाचन करताना शक्यतो मध्ये बोलू नये. फोन वापरू नये. वाचन अधुरे ठेवू नये. मन न लावता वाचन करणे चुकीचे आहे. राग वाद करणे टाळायचे आहे. मन लावून वाचन करावे. आता उद्यापना दिवशी गोड नैवेद्य, शिरा, खीर, पुरणपोळी करायची आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचे आहे. स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे. 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे.
तसेच एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान केल्यास पुण्य वाढते. पारायण काळातील जेवणाचे नियम अतिशय महत्त्वाचे. काय खावे? सात्विक आहार घ्यायचा आहे. पारायण करताना सात्विक, हलके आणि शुद्ध अन्न घ्यावे. भात, वरण, पोळी, भाजी, खीर, शिरा, दूध, ताक. तसेच फळामध्ये केळी, सफरचंद, पेरू, साखर, गूळ यांचा समावेश असावा. विशेषतः शक्य असल्यास एक वेळ उपवास करावा. फलाहार करा. अन्न बनवताना स्वामी समर्थ नामस्मरण करा. एक धान्य निवडायचं आहे. सात्विक आहार घ्या. कांदा लसूण विरहित आहार घ्यायचा आहे. या दिवशी कांदा लसूण खाऊ नये. पारायण काळात कांदा लसूण वर्ज्य आहे. आता काय खायचं नाही? मांसाहार, चिकन, मटण, अंडी, मद्यपान, तंबाखू हे खायचं नाही. कांदा लसूण शक्य असल्यास टाळायचाच आहे. जास्त तिखट, तेलकट, फास्ट फूड, बाहेरचं अन्न खायचं नाही. घरातच अन्न बनवलेले खायचे आहे. आता उद्यापन. गोड नैवेद्य, शिरा, खीर, पुरणपोळी किंवा स्वामी समर्थांच्या आवडीचे शेंगांची भाजी घेवड्यांच्या ते खायची आहे. स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे. ब्राह्मणांना किंवा गरीब व्यक्तींना अन्नदान करायचं आहे किंवा त्यांना दक्षिणा द्यायची आहे. गुरुचरित्र पारायणाचे गुपित फायदे. अडकलेली कामे पूर्ण होतात. अचानक पैसा येण्याचे मार्ग तयार होतात. वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते.